All right, friends, we are starting again 2.3, question number 6, and here it is simplify. Practice at 2.3 चा रिअल नंबरचा हा जो क्वेश्चन आहे इट्स अ बिट टफ. वाय? बिकॉज इथे पहिले सिंपल करायच्यात गोष्टी आणि मग तुम्हाला एक फायनल सोल्युशन काढायचं आहे. पहिला समजा तसा इझी आहे, पण तुम्ही जर पाहाल क्वेश्चन नंबर सेकंड पासून जर पुढे ना तर की सिम्प्लिफाय बरंचसं तुम्हाला करावं लागणार आहे. इथे इझी का म्हटलं मी, तर सोपं काम आहे बघा. रूटच्या आतमध्ये इकडे आणि इकडे सेम आकडा आहे. जर रूटच्या आतमध्ये आकडे सेम असतील तर समजून जा की ते एकदम नॉर्मल सम आहे. त्याला काय करायचं माहिती आहे का, तुम्ही सरळ सरळ ऍड करू शकता. म्हणजे कोणाकोणाला ऍड करायचं, 5 आणि 8 ला ऍड करायचं डायरेक्टली, नो प्रॉब्लेम. हे कधी, जर रूटच्या आतमधला आकडा सेम सेम असेल तर. 5 + 8 किती झालं, डायरेक्टली यायचं 13√3. समजतंय? आता एखादी स्टेप दाखवायची असेल तर आपण असं दाखवू शकतो. इकडे बघा, 5√3. पुन्हा एकदा प्रश्न थोडा लिहायचा, +8√3. दोन्हीकडचे √3 कॉमन काढा. इकडनं इकडनं √3 बाहेर काढा. इथं राहील 5 + 8. 5 + 8 13. आन्सर किती आलं, 13√3. दोन्हीकडनं √3 सेम असल्यामुळे काय केलं, बाहेर काढले. मग इथं कोण राहिला 5, इथं कोण राहिला 8. 5 + 8 किती झालं, 13. 13 × √3 13√3. सिंपल आहे. थोडं सेकंड सम बघूया आपण. ओके, आता तुम्ही तिन्ही टर्म्स बघून घ्या. ह्या तिन्ही टर्म्समध्ये इथं √5 दिसतं, इथं √5 दिसतं. इथं आहे का √5? नाहीये. मग यांना तुम्ही डिरेक्ट प्रोसेस नाही करू शकत. ह्या दोघांना सोडवू शकता, मात्र याला नाही सोडवू शकत. मग याला सिम्प्लिफाय केलं पाहिजे पहिले, म्हणजे सोपं गेलं पाहिजे. काय करायचं नीट बघा. √125 ला काय लिहाल तुम्ही, इथे लिहायचं पहिले सिम्प्लिफाईंग √125 सेपरेटली. मला परत एकदा सांगा की हे √125 लाच आपण का सिम्प्लिफाय करतो, काय कारण आहे? बाकीच्यांना का नाही करत आहे? बाकीच्या दोघांकडेही रूटमध्ये कोण आहे, सेम नंबर आहे की नाही, 5. याला आहे का, नाहीये. म्हणून याला सिम्प्लिफाय करायचं. काय कराल बघा, √125 त्याला तुम्ही लिहू शकता √25 × 5. 25 5चा आन्सर किती येतं, 125. सिंपल. आता 25चं स्क्वेअर रूट काढलं तर उत्तर काय भेटणार, 5. हा 5 आतमध्ये तसाच राहतो, म्हणजे हा काय झाला 5√. कळतं नक्की? 25चं स्क्वेअर रूट काय येतं, 5. 5चं स्क्वेअर रूट निघतं का, नाही निघत. तो इरॅशनल नंबर आहे, मग त्याला तसंच ठेवा. थोडक्यात √125 = 5√5. आता तुम्ही ह्या √125 जागी 5√5 टाकू शकता. हे बघा, therefore 9√5 - 4√5 + 5√5 = तिन्हीकडे √5 इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे की नाही, तिन्हीकडे √5. √5 बाहेर काढा. √5 जर बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील सांगा जरा, आकडे कोणते राहतील, 9 - 4 आणि +5. 9 - 4 +5. डाऊट आहे, चेक. मागाशी हे करता येत नव्हतं. का नव्हतं करता येत, कारण इकडे √5 नव्हता. कळालं का अडचण काय मगाशी म्हणजे आता स्टार्टिंगला सॉल्व्ह करताना. बरं, आता हा √5 तसाच ठेवा बाहेर. 9 - 4 किती येतं, 5. आणि 5 + 5 किती येतं, 10. उत्तर किती आलं, 10√5. 10√5. कळतंय नक्की? या सगळ्यांना सोडून आन्सर किती आलं, 10√5. डाऊट असेल तर विचारा. बघ आयुष, डाऊट असेल तर विचार. शंतनू इथे 9, चल एक स्टेप टाकतो मी, काय प्रॉब्लेम नाही. बघ इथे असं √5 लिहिलं, 9 - 4 लिहायचं, किती आलं, 5. पहिले हे दोघांचा मायनस केलं, 9 - 4 5 +5 √5 × 5 + 5 किती येतं, 10. झालं आन्सर, 10√5. आता समजलंय. पहिले हे दोन सोडव, मग पुढे खाली.
चला पुढे. प्रश्न क्रमांक 3. Question number 3 is 7 root 48 minus square root of 27 minus square root of 3. मित्रांनो पुन्हा एकदा बघा, आतले सगळे आकडे वेगळे आहेत. जोपर्यंत सगळे सेम येत नाहीत ना आकडे, तोपर्यंत हे सॉल्व्ह होणार नाहीये, ह्याला सिम्प्लिफाय करता येणार नाहीये. आता सगळे सेम कसे आणायचे तर लक्षात घ्या. बरं कोणता आकडा आणायचा ना, सगळे सेम आणायचे म्हणजे कोणता आणायचा, मग इकडे 48 आणायचं का, इकडे 27 आणायचं का, काय करायचं नेमकं. सगळ्यात छोटा आकडा कोणता येते, हा मग 3 आणायचा. 3 पेक्षा छोटा याला करताच येणार नाही, 3 छोटा शेवटचा नंबर आहे. मग इथे कसं करायचं बघा, ह्याला सिम्प्लिफाय करूया आपण, रूट 48 ला सिम्प्लिफाय करूया. इथे लिहायचं सिम्प्लिफाईंग square root of 48 separately. Square root of 48. 48 चा स्क्वेअर रूट कसा लिहाल तुम्ही, 48 ला तुम्ही लिहू शकता 16 into 3. मित्रांनो टेबल पार्ट पाहिजे तुम्हाला तर ह्या गोष्टी सोप्या जाणार. ऍटलिस्ट 20 पर्यंत टेबल पार्ट पाहिजेत. टेबल पार्ट नसेल तर गोष्टी अवघडच असतील. आता जर टेबल पार्ट नाही आहेत आणि आता ऐन टायमाला कसे पार्ट करणार आणि सॉल्व्ह कसं होईल, त्याला अजून एक पर्याय आहे, पण तो मोठा पर्याय आहे. तोही पर्याय सांगतो बघा. ह्या रूट 48 ला तुम्ही असं टाकू शकता, 48 2 न डिवाइड करा, कारण हा शेवटचा आकडा कोणाच्या टेबलमध्ये येतो, 2 च्या. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12 आणि 2 3 जा 6. आता 3 1 जा 3. कळतंय नक्की कसं गेलंय. हे सगळे जे आकडे आहेत हे असे लिहायचे बघा. 48 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. 4 वेळा 2 घ्या. ठीक आहे. आता जोड्या बनवा. इथे एक जोडी बनली आहे, डबल डबल नंबरची जोडी बनवायची. 48 इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर, इथे परत एकदा 2 चा स्क्वेअर इंटू 3. याला तुम्ही कसं लिहू शकता बघा, हे बघा 48. आता समजा तुम्हाला रूट 48 काढायचं ना, आपल्याकडे रूट 48 आहे की नाही, स्क्वेअर रूट आहे की नाही 48 ला. मग ह्याला कसं काढणार बघा, याला पण स्क्वेअर रूट टाका. मित्रांनो हा स्क्वेअर, हे बघा हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल होतो आणि फक्त हा 2 बाहेर पडतो यातनं. कुठला, हा 2 निघाला बाहेर. पुन्हा एकदा तेच होणार आहे, ह्याच्यावरचा स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, हा 2 बाहेर पडतो, निघाला बाहेर. आत कोण राहिला, 3 च्या डोक्यावर स्क्वेअर आहे का, नाहीये, मग तो अडकला आतमध्ये. 2 2 जा 4, 4 इंटू रूट 3, 4 रूट 3. उत्तर काय येणार ते, 4 रूट 3. नक्की कळतंय. आता हे जर तुम्हाला टेबल येत असते तर किती सोपं झालं असतं बघा. 16 चा स्क्वेअर रूट सांगा काय येतो, 4. 16 चा स्क्वेअर रूट येतो 4, आतला रूट 3 तसाच. टेबल येण्याचा फायदा बघा, टेबल येत असेल तर 2 मिनिटाचं काम, टेबल नसतील तर हे सगळं करावं लागतं. आता जर का टेबल तरी पण येत नसतील आणि हे पण करायचं नसेल तर आणखीन एक शॉर्टकट आहे, अजून एक मधला मार्ग आहे माझ्याकडे. तुम्ही काय करा माहिती आहे का, आता हे चुकीचं आहे खरं सांगणं, पण आता जाऊ द्या, तुम्हाला 1000 वेळा सांगून जर टेबल होतच नसेल आणि तुम्ही केलेच नसेल आतापर्यंत, म्हणजे मी तर काय 1000 वेळा सांगितलेलं नाही तुम्हाला, तुम्ही पहिल्यांदाच माझ्याकडे आलेत ह्या वर्षी, आहे की नाही. म्हणजे मी तुम्हाला एक गेली 10-12 दिवस झालं ओळखतोय, त्याच्यावर काय ओळख नाही आपली. तुम्ही सगळ्याचे इंटू 2 आणि इंटू 3 करून घ्या. ते तुम्हाला 15 इंटू 2 माहीत पाहिजे, 15 इंटू 3 माहीत पाहिजे, सगळेचे म्हणजे 16 इंटू 2 माहीत पाहिजे, 16 इंटू 3 माहीत पाहिजे. बाकी पुढचा नसेल तरी जमेल.
तर काय करणार ना, म्हणजे फायनली काही ना काहीतरी तुम्हाला मार्ग दिला पाहिजे. मग हा एक मार्ग आहे. कारण कायम इथे इंटू 2 किंवा इंटू 3च असतं. 99% असंच असतं. हे चुकीचं आहे, मी जे सांगतोय ते मला कळतंय, पण ज्याला नाहीच होतं त्याने एवढं तरी केलं पाहिजे ॲटलीस्ट. नाहीतर मग हा मार्ग आहेच, राजमार्ग आहे एकदम. थोडा टाइम जाईल पण बरोबर उत्तर येईल. आता आपण 48 ला सिम्प्लिफाय केलं, आता 27 ला करणार आहोत. 27 ला कसं सिम्प्लिफाय करतोय बघून घ्या. 9 इंटू 3 करू शकतो की नाही? 9 3 जा 27. आता 9 चा स्क्वेअर रूट काय येणार? 3. 9 चा स्क्वेअर रूट काय येतो? 3. आतला रूट 3 तसाच. हा झाला रूट 27. मग आपण आता ह्याला सॉल्व्ह कसं करतोय नीट बघा. इथं therefore 7 root 48 minus square root of 27 minus square root of 3 is equal to 7 बाहेर आहे ना, 7 तसाच लिहायचा. रूट 48 रूट 48 च्या जागी काय लिहायला सांगा बरं. रूट 48 म्हणजे काय? 4 रूट 3. रूट 48 च्या जागी काय लिहायचं? 4 रूट 3. 7 तसाच लिहा बघा, हा 7 जो आहे ना तो तसाच लिहा. लिहिला. या रूट 48 च्या जागी आपल्याला लिहायचंय 4 रूट 3. इथे लिहायचं इंटू 4 रूट 3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 27 चा आन्सर काय? 3 रूट 3. तर लिहा मायनस रूट 3. इथं फक्त थोडंसं लक्ष द्यायचं. सरळ बस मित्र, सरळ बस. रूट 48 ला कसं लिहाल तुम्ही? 4 रूट 3. 7 ला विसरायचं नाही. बरीच मुलं काय करतात, हा 7 लिहायचा विसरतात, राहून जातो त्यांच्याकडनं, कारण रूट 48 एवढं सॉल्व्ह केलं असतंय. नक्की कळतंय का मी काय म्हणतो? 7 रूट 48 आहे ना, 7 लिहा आणि रूट 48चं जे आन्सर काढले 4 रूट 3 ते तसंच लिहा. सिंपल. आता काय येईल बघा. 7 4 जा 28. 28 रूट 3 मायनस 3 रूट 3 मायनस रूट 3. सगळ्यांमध्ये रूट 3 आहे का बघा? आहे की नाही? सगळ्यांचा आता रूट 3 रूट मधला नंबर सेम आहे सगळ्यांचा. त्याला बाहेर काढा तुम्ही. कॉमन काढा. काय राहिला आतमध्ये बघा, हा 28 राहिला, हा मायनस 3 राहिला, आणि हा जर अख्खा बाहेर आला तर ह्याच्या जागी काय लिहायचं असतं? 1. रिमेंबर दिस. हा जर कंप्लीट नंबर बाहेर आला ना, इकडनं आणि इकडनं रूट 3 बाहेर काढला आपण तिन्ही ठिकाणाहून, इकडून आणि इकडून. जेव्हा हा अख्खा बाहेर निघतो तर ह्याच्या जागी काय लिहायचं असतं? 1. कारण इकडे काय राहतच नाही ना, 0 नाही लिहायचं, 1 लिहायचं. ठीक आहे. आता काय येईल बघा ह्याच्या पुढे. रूट 3 इंटू 28 मायनस 3. मी मुद्दाम लिहितो परत एकदा स्टेप ती. 28 मायनस 3 काय येतं? 25 प्लस 1. दॅट इज 24. कळतंय नक्की? परत एकदा सांगतो बघा. हा रूट 48 ला आपण सिम्प्लिफाय केलं. रूट 48 ला कसं सिम्प्लिफाय केलं? रूट ऑफ 16 इंटू 3. 16 चा स्क्वेअर रूट काय येतो? 4. 3 तसाच. तुमच्या तोंडावरून मला कळतंय की तुम्हाला स्क्वेअर रूट कळत नाहीयेत. तुम्ही नवीन असल्यामुळं, म्हणजे मागच्या 2 दिवसात आल्यामुळं तू तर जुना आहेस. आता तुम्हाला एक स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट सांगतो. आज वार काय? सोमवार. त्या मंगळवार आहे. उद्या येताना 1 ते 30 स्क्वेअर्स पाठ आहेत मला. 1 ते 10 क्यूब्स पाठ आहेत मला. हा होमवर्क आहे, पकडून चला. क्यूब स्क्वेअर रूट मला 900. 30 पर्यंत स्क्वेअर गेले की 900 पर्यंत स्क्वेअर रूट झाले पाहिजेत, म्हणजे आन्सर 30 येते. क्यूब रूट मला शेवटच्या 1000 पर्यंत क्यूब रूट पाठच पाहिजेत. नेटवर सर्च मारा. मोबाईल चांगला वापरता येतो तुम्हाला, मला चांगलं माहिती आहे हे. ठीक आहे. इतर वेगळ्या गोष्टींसाठी आपण वापरतोच. हे सगळं मला लिहिलेलं पण पाहिजे, नुसतं तोंडी नाही. मला लिहिलेलं पाहिजे नोटबुकमध्ये, आणि मला पाठ पाहिजे, कारण तरच हे पुढचं सगळं कळणार, नाही तर काय कळायचा चान्सच नाही. ठीक आहे. मुळात हे याच्या रिलेटेड एक टॉपिक होता तुम्हाला 8वीला, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स, क्यूब अँड क्यूब रूट्स. होता की नव्हता? होता. हे माझं कामच नाही खरं सांगायचं. मी 9वीचं शिकवणार होतो, पण तुम्हाला 8वीचंच येत नाही, तर तुम्हाला हे घरून करून आणावं लागेल. सिंपल गोष्ट आहे. ओके, चला. रूट ऑफ 48 रूट ऑफ 16 इंटू 3. त्यात काही अडचणी आल्या तर मी सॉल्व्ह करायला आहे. तुमचं काय चुकलं असेल मी करेक्शन करेल, मी तुम्हाला हेल्प करेल, तो प्रॉब्लेम नाही. बट कुठेतरी तुम्हाला जबाबदारी घेतली पाहिजे, कारण असं काय काय 8वीचं शिकवणार ना मी. सरळ गोष्ट आहे. 16चा स्क्वेअर रूट 4 रूट 3.
आता 16 इंटू 3, 16चा स्क्वेअर रूट 4 येतोय. तुम्हाला ते लिहिल्यानंतर कळेल. नाही कळालं तर मला सांगा परत. 27ला 9 इंटू 3, 9चा स्क्वेअर रूट 3. आता फक्त बघा, ह्या रूट 48ला आहे ना, तुम्ही जर हे नाही जमलं तर तुम्ही ह्या मेथडने करा. हे सगळं मी क्वेश्चन नंबर 3 मध्ये केलंय बघा. सॉरी, सेकंड मध्ये पण केलंय. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सेट. त्याचा युट्यूबला व्हिडिओ पण आहे. हे जे मी काढले नाही, ते आयुष्यात पहिल्यांदा नाही काढले. तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. तुम्ही जर लेट जॉईन झाले असाल तर एकदा व्हिडिओ पण बघा. आता हे समजलं असेल, डाऊट असेल तर परत पण विचारा, तो काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 7 इंटू 4 रूट 3, 28 रूट 3. रूट 3 कॉमन काढायचा. इथे एक विशेष गोष्ट सांगतो. हा रूट 3 बाहेर पडल्यानंतर याच्या जागी 1 लिहायला विसरू नका. 1 लिहावा लागतो. हे सगळं सबट्रॅक्ट करा. आन्सर तुम्हाला भेटेल 24. पलीकडे गेला आहे गेस. इथे गेलेलं आहे. 28 मायनस 3, 25. 25 मायनस 1, 24. डन. चेक करा एकदा. डाऊट असेल तर मला नक्की कळवा परत. ठीक आहे. लिहून घ्या. चला बोल. हा बोल बोल. काय डाऊट आहे इथे? हा, हे बघ काय करायचं माहिती आहे का? हा प्रश्न मी इथे कॉपी केला. हाच प्रश्न आहे बघ. हा इथं कॉपी केला मी. हा 7 आहे. हा 7 आहे. रूट 48ला आपण काय तयार केलं? 4 रूट 3. त्याच्या जागी फक्त 4 रूट 3 टाकलं. मी कलर चेंज केलाय बघ. त्या रूट 48ची किंमत मी टाकली. हा रूट 27 आहे, त्याला मिळलं 3 रूट 3. केले की नाही पण सॉल्व? आणि रूट 3ला रूट 3. आता मी 7 4चा 28 लिहिलं. रूट 3 ते तसेच आहेत. हे तिन्हीकडनं रूट 3 बाहेर काढला. काय राहिलं इथं? 28. इथं 3 राहिला. हा बाहेर निघाला, इथं काय राहिला? 1. 28 मायनस 3, 25. 25 मायनस 1, 20. अजून विचारा काय डाऊट असेल. आहे डाऊट कोणाला? कॉपी करा चला पटापट फास्ट.